नमस्कार. भीम आम्ही सारे खवय्ये महाराष्ट्राची रुचिराजा या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. काल मी धपाटे खाल्ले. लगेच खुश झालात ना? प्रशांतला धपाटे मिळाले म्हणून. धपाटे म्हणजे तसे नाही, औरंगाबादचे धपाटे खाल्ले. यम्मी. आणि औरंगाबाद म्हटलं ना की मला काय काय आठवतं, बऱ्याच गोष्टी आठवतात, पण अगदी उल्लेखनीय म्हणजे पैठण गेटवरचं पान किंवा मक्या. मक्या म्हणजे आपला मक्या हो. ए हेमन्या, अरे काय करतो तिकडे? आपला मक्या तो आठवतो. कसं आहे की म्हणजे आता मी जास्त तुमच्यामध्ये राहणार नाही आहे, कारण यु नो मी बाहेरचा माणूस आहे, म्हणजे मी सूत्रधार आहे, त्यामुळे मी कधीही एक्झिट घेऊ शकतो. फक्त महत्त्वाची गोष्ट काय आहे, आज मी एक्झिट घेतल्यानंतर सूत्र मी परत सुप्रियाकडे आणि परागकडे देणार आहे. आणि आज पराग काहीतरी ट्विस्ट आणणार आहे. तो ट्विस्ट काय आणणार आहे ते आपण बघूया. आपण भेटूच थोड्या वेळाने. ओके मंडळी, कुठल्याही स्किलची सुरुवात ही नेहमी सोप्यापासून होते. तसाच तुमचाही प्रवास असणार आहे बरं का. म्हणजे कसं आहे, आता भाषेमध्ये PhD करणारी मंडळी सुरुवात ही नेहमी शिशुवर्गातल्या बडबड गीतांपासूनच करतात ना, तसंच आहे. पण कसं आहे की आता यांच्या स्पर्धेमध्ये यांना तेवढा वेळ नाहीये. म्हणजे आता मी त म्हणलं की त्याच्यावर ताकभात तुम्हाला ओळखता आला पाहिजे. खरे शेफ आहेत, अलर्ट असतात. खरे शेफ आहेत. त म्हटलं की ताकभात म्हणजे तुमच्या म्हणी, उपमा, वाक्प्रचार हे सगळे फूड रिलेटेडच असतात. आय वुड कॉल इट अ प्रोफेशनल हजार्ड. कारण आता प्रोफेशन मध्ये आहे, त्यामुळे असं खाद्य रिलेटेड उपमा सुद्धा देण्याची मला सवय झालेली आहे. पण आय विल ट्राय माय बेस्ट की त्या उपमा थोड्याशा वेगळ्या मिक्स मॅच करून देता येतील. इव्हन फॅशन मध्ये सुद्धा आपण बऱ्याच वेळा वेगवेगळ्या प्रकारचे कपडे मिक्स मॅच करून घालून बघतो. पण गंमत अशी की हे जे फ्युजन आहे ना, हे आपल्याला आजमावायचं आहे बरं का आजच्या राऊंड मध्ये. कसं शेफ? आता तुमच्या समोर एक मॅजिक बॉक्स आहे. त्या मॅजिक बॉक्स मध्ये काही इन्ग्रेडियंट्स आहेत. ती इन्ग्रेडियंट्स अशी आहेत जेणेकरून तुम्ही 2-3 वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्य संस्कृतींचा एकत्र मिलाप करू शकता. आमची अपेक्षा अशी आहे की असं काहीतरी फॅन्टॅस्टिक फ्युजन आमच्या समोर आज यावं. या मॅजिक बॉक्स मधले पदार्थ एकच असणार आहेत. जे पदार्थ तुला आहेत तेच तिला, 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 तिला आणि तिलाही. पण त्या सगळ्याचं इंटरप्रिटेशन हे वेगवेगळं असणार आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती. इन्ग्रेडियंट्स बघायला तुम्ही जेवढे उत्सुक आहात तेवढेच आम्ही उत्सुक आहोत तुमचं फ्युजन खाण्यासाठी. सुरुवात करायची आहे. इन्ग्रेडियंट्स बघायची. मॅजिक बॉक्स आहे म्हटल्यानंतर त्याला काहीतरी मंत्र वगैरे म्हणायला लागतील. सुप्रिया, ते आपण तिकडे जाऊन मॅजिक बॉक्सचे मंत्र म्हणूयात आणि बॉक्स उघडून दाखवूयात त्यांना. चला. ओम ब्रीम ब्रूम फ्युजन. ओ दोन्ही प्रकारची वांगी, भरताचं सुद्धा, भाजीचं सुद्धा, सॅलड लीव्स, पातीचा कांदा, कोबी, डाळिंब सुद्धा, टोमॅटोची प्युरी आहे, सोक केलेले राजमा आहेत, कुकिंग क्रीम, मोझारेला चीज आहे, फ्रेश पार्मेसान चीज आहे, टोफू, इथं सीझनिंग दिलंय, मेक्सिकन सीझनिंग, गरम मसाले सुद्धा आहेत. चला आता आपापले बॉक्स उघडा. मंत्र वगैरे म्हणून झालेले. आणि आता इन्ग्रेडियंट्स कडे बघून त्याचा विचार करा. आणि विचार करण्यासाठी तुमच्याकडे आहेत 5 मिनिटं. ते पदार्थ जर तुमच्याकडे नवीन असतील, चवी घेऊन बघा, पदार्थ डिझाईन करा, टाइम करा. आणि तुम्हाला कुकिंग टाइम दिला गेलेला आहे 45 मिनिटं. जेवढी इन्ग्रेडियंट्स मॅजिक बॉक्स मध्ये आहेत त्या सगळ्याचा वापर केलाच पाहिजे. ओके, रेडी? तुमची वेळ सुरू होतीये आता. मग कुठला पदार्थ करायला ठरवलंय? सर, असं विचार केलाय मी की जे जसं काही भरीत बनवतो त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे वगैरे असं काही टाकतात, तर मी त्याच्यामध्ये हे राजमा टाकणार आहे असं भरीत. आणि चला, म्हणजे आज साईजचा काही प्रश्नच येत नाही. साईजचा नाही, विसरू नकोस की तुला हे सगळ्या पदार्थांचा वापर करायचा. डॉक्टर मॅडम काय करतायत? आधी राजमा शिजवून घेईल पूर्ण. वांग टाकले, त्याच्यामध्ये खडा मसाला टाकलाय आणि त्याच्यानंतर तो पूर्ण शिजल्यानंतर छान मैद्यामध्ये मॅश करेल तो. आणि मग त्याचे 2 पराठे जेवढे होतील तेवढे वेळेमध्ये तेवढे पराठे हे करेल. आणि बाकीच्या ह्याचं
जे आहे त्याचं थोडंसं सलाड करेल, पनीर वगैरे टाकून कांद्यामध्ये. 2च पदार्थ करणार? तर जेवढे होतील तेवढे करणार. पंचेचाळीस मिनिटं आहेत, पण जेवढ्या कमी वेळामध्ये जास्तीत जास्त पदार्थ कराल तेवढे तुम्हाला सबसे तेज पॉइंट्स मिळणार आहेत. आणि ते कॅल्क्युलेट करण्यासाठी आपला सबसे तेज मीटर तर सज्ज आहेच आहे. 6 डोकी म्हणजे 6 वेगवेगळे विचार. 12 मिनिटं झालेली आहेत. विम, आम्ही सारे खवय्ये, महाराष्ट्राची रुचिरा. तुम्ही बघताय किचन मध्ये असे मस्तपैकी अरोमाज आहे. तिकडनं कुकरच्या शिट्ट्या ऐकू येत आहेत, तिकडनं काहीतरी चॉपिंगचे आवाज येत आहेत, तिकडनं काहीतरी पडतंय, तिकडनं काहीतरी मोडतंय. पण अशी सगळ्याची जमवाजमव करून एक अमेझिंग फ्युजन रेसिपी आपल्या समोर येणार आहे प्रत्येक टेबलवर. आय गॅरंटी यू, या सगळ्यांच्याकडे बघून ना एक वेगळा कॉन्फिडन्स मला चाललाय आहे की हे जे शेफ्स आहेत औरंगाबादचे, ते आपल्याला भन्नाट काहीतरी खायला घालणार आहेत. लक्षात ठेवा, तुमचे सबसे तेज पॉइंट्स हे तुमच्या ओव्हरऑल परफॉर्मन्स बरोबर कॅल्क्युलेट केले जाणार आहेत आपल्या सबसे तेज मीटरमध्ये. लक्षात घ्या, नुसते पॉइंट्स कमवायचे नाहीयेत, इनोव्हेटिव्ह पदार्थ करायचा आहे, कारण त्याला जास्त महत्व आहे. तुम्हाला माहिती आहे, एक रॉबर्ट फ्रॉस्ट नावाचा कवी आहे, त्याची कविता आहे. म्हणजे अख्खी कविता नाही सांगत, पण शेवटच्या 2 ओळी काही अशा आहेत की द 2 roads diverged in the wood and I chose the less traveled and that has made the difference. रुळलेल्या वाटा न निवडण्यात यश सापडतं. आज ह्या राऊंड मधनं तुम्हा लोकांकडनं अशीच काहीची अपेक्षा आहे. इनोव्हेटिव्ह असलं पाहिजे, तरच तुम्ही आमच्या शेफना आणि थोडंफार मला पण खुश करू शकता. गो ऑफ ट्रॅक. येस. हा काय प्रकार आहे? जाड हाताने हे केलेलं आहे, थालीपीठ केलेलं आहे ते. थालीपीठ? हां. चौकोनी? सर थालीपीठ गोलच असतं असं कोणी सांगितलं? आणि फ्युजन सांगितलंय ना. तुम्हाला येलो एप्रन दिलेला आहे. येस सर. तो घातल्यानंतर तुमच्यामध्ये एक अशी वेगळी एनर्जी आली पाहिजे आणि असं काहीतरी सुचलं पाहिजे जेणेकरून तुमचा तो येलो एप्रन मेंटेन झाला पाहिजे, तो तुमच्याच अंगावर असला पाहिजे. याचा प्रयत्न करा. येस. आणि तुम्ही सगळ्यांना प्रयत्न करा यांचा येलो एप्रन कसा काढून घेता येईल त्याचा. त्या गरम मसाला आणि टोमॅटो प्युरी. राजमाची भाजी केली आहे. राजमाची भाजी केली आहे. बरं, भाजी आणि आता इथे सलाड करते आणि एका साईडला भरीत. भरीत. येस. खाणार कशावर आम्ही मग ते? येस, ते पण एक 10 मिनिटात होईल ते. 25 मिनिटं झाली आहेत. 25 मिनिटं. यू विल हॅव इट फास्ट. 20च मिनिटं शिल्लक आहेत. 20च मिनिटं शिल्लक आहेत. तरी राजमाची भाजी केली आहे मी. आणि तुम्ही पण राजमाची भाजी? पण त्यात मी वेगवेगळे इन्ग्रेडियंट ऍड केले, त्याची टेस्ट वेगळी असते. एवढे चांगले इन्ग्रेडियंट्स देऊन यांना असं काहीतरी असं ऑफ ट्रॅक का सुचत नाही? काय आहे ना शेफ, प्रत्येक जण आपापल्या अनुभवातनच शिकत असतात. पण मला सांगा सुप्रियाताई, आपण आपल्या कार्यक्रमात आम्ही सारे खवय्येमध्ये आपण इतक्या रेसिपीज दाखवतो, 7 समुद्रापलीकडच्या रेसिपीज दाखवतो. या स्पर्धेमध्ये जेव्हा तुम्ही भाग घेता तेव्हा त्या सगळ्या रेसिपीजचा वापर झाला पाहिजे. यू नीड टू बी नॉलेज्ड. आता सगळ्या टेबलवर जर राजमाची भाजी झाली तर आता विनर कसा निवडायचा? मला असं वाटतंय ती जी भाजी जी आहे त्याचं स्टफिंग करून, रोल करून किंवा कटलेट करून किंवा काहीतरी आपलं वेगळ्या प्रकारचं काहीतरी मेक्सिकन फहिता, बुरिटो, तसं काहीतरी आपल्या समोर यावं अशी माझी अपेक्षा आहे. बघूयात. गार्निशिंगची तयारी मात्र कोणाची झालेली मला दिसत नाहीये. वेळ आता मी ज्या स्पर्धेमध्ये भाग घेतला तर मी सगळ्यात पहिल्यांदा थोडीशी तयारी गार्निशिंगची करीन, कारण शेवटच्या काही मिनिटांमध्ये गडबड होते आणि गार्निश विसरलं जातं. वेळ तुम्हाला माहितीये हीच आहे आजच्या राऊंड मधली सबसे तेज स्टेप.
जेव्हा तुम्हाला कुठलाही पदार्थ करायचा आहे तो तुम्ही सजावट त्याची कशी करणार आहात हे आधीपासून विचार करून ठेवायचा आणि गार्निशिंगची तयारी करून ठेवायची. म्हणजे कारण पदार्थाला किती वेळ लागेल सांगता येत नाही. पदार्थ झाल्या तयार असलं गार्निश फक्त त्याच्यावर ठेवायचं आणि टडॅन डिश तयार. नैनाच्या टेबलवरनं घंटा ऑलरेडी वाजलेली आहे. अवघी 5 मिनिटं शिल्लक आहेत. अवघी 5 मिनिटं शिल्लक आहे. तुम्ही काय करताय? कोणतरी लाटतंय काय? कोणी तळतंय काय? आधीपासून तुम्हाला प्लॅन करता येत नव्हतं का? 45 मिनिटात तुम्हाला 2 पदार्थ नाही करतायत एवढी चांगली इन्ग्रेडियंट्स देऊन सुद्धा. जस्ट 5 मिनिट्स लेफ्ट. जस्ट 5 मिनिट्स लेफ्ट. आय वॉन्ट ऑल द प्लेट्स वेल गार्निश्ड प्लीज. 4-5 मिनिटं शिल्लक आहेत. झालं कुठे झालं हे? असंच आहे. रेटिंग राहिली सर. पाच 4, 3 2, 1 स्टॉप. वेळ संपली. स्टॉप कुकिंग. ओह मंजुषा, अगो लास्ट 2 सेकंदला कम्प्लीट झालं. माझं इथे हृदय धडधडत होतं. तुम्हाला वेळ बहुतेक काही ऐकू येत नव्हती. मी पूर्ण याच्यात होते. सगळ्या प्लेट्स तयार आहेत आणि एकंदर कलरफुल दिसत आहेत सगळ्या प्लेट्स. आता खाऊन बघून आपल्याला निर्णय घ्यायला लागेल आजच्या राऊंड मधनं आपल्याला निरोप कोण देतंय आणि आजच्या राऊंड मध्ये जिंकतंय कोण. हीच ती वेळ आणि हाच तो क्षण टेस्टिंगचा. पण त्याआधी बघूया तुमच्या सगळ्यांचे सबसे तेज पॉइंट्स जे कॅल्क्युलेट झालेत आपल्या सबसे तेज मीटर मध्ये. कुठून सुरुवात करूया? उजव्या हाताने सुरुवात करू. नाही ना. काय नाव ठेवलंयस तुझ्या या डिशचं? भाजी आहे ती राजमा सुकी भाजी आहे. त्याच्याचबरोबर राजमाचे पॅटीस आहेत, सब क्रिस्पी वांग, आणि दुसरं जे आहे ते टोफू पनीर मिक्स व्हेजिटेबल सलाड केलेलं. टाळू असं चिकटतंय थोडंसं, म्हणजे असं तोंडामध्ये फिरतंय. पदार्थांची चव छान झालेली आहे. वांग्यामध्ये मीठ चाललं असतं. याला नाव काय दिलं तुम्ही? सुकी राजमाची भाजी. त्याला एक छान नाव सुचवायचं काम शेफ. याला नाव ठेवतो मी एक पार्मेझान ब्लॅक बीन मॅश. अमेझिंग झालंय. प्लीज गो बॅक टू स्टेशन. प्रगती, काय काय केलंय आमच्यासाठी? मी हे भरीत राजमा चीजी बनवलंय. त्याच्यासोबत मी हे 2 टाईपचे पराठे केलेले आहे. तो शेकलेला पराठा फ्राईड याच्यापेक्षा चांगला लागतोय. पण फ्राईड याचं ते मिश्रण केलेलं आहे तर त्याचे फ्लेवर जास्त कळून येतात. चव अजून चांगली इम्प्रूव्ह करता आली असती. मला त्याची चव आवडली, पण मला प्रेझेंटेशन मध्ये त्या पराठ्यावरती जर का तू ते घालून दिलं असतंस आणि एक त्याला काहीतरी इंडियन पिझ्झा टाईप नाव दिलं असतंस तरी चाललं असतं. अशा गोष्टींमधनं आपली क्रिएटिव्हिटी बाहेर येते. गो बॅक टू स्टेशन प्लीज. कालच्या सबसे तेज राऊंडची विजेती रमा. काय नाव देशील या तुझ्या डिशला? मी याला हेल्दी मेक्सिकन आळूवडी. आळू कुठं आहे? पण मी दिसतीये ना ती आळूवडी सारखी. कुठली? वड्या रोल्स म्हणायचे का? आणि ते हेल्दी ग्रीन सलाड सगळ्या याचं. आता मला राहवत नाहीये. बघा आता मी खाऊन बघते ते काय केलंयस. ब्रिंजल टेम्पुरा, मिनी चिमिचंगा डायसेस, सॅलड. नावं अशी पाहिजेत.
तुम्हाला दिलेल्या इंग्रेडियंट्स मधनं, दिलेल्या वेळेमधनं येलो एप्रन होल्डर कडनं आमच्या अपेक्षा थोड्या जास्त असतात. प्लीज टेक यूज. मंजुषा, रेसिपी घेऊन या. काय बनवलंय? राजमा पनीर विथ क्रीम सॅलेड बनवलंय आणि पुरी बनवली. त्यात थोडेसे मिक्स हर्ब्स टाकून पुरी बनवण्याचा प्रयत्न. मैद्याची पुरी युजली चामट लागते. त्याच्यासाठी चांबट लागते. कॉंग्रॅट्स, ही नाही लागत आहे. थँक्यू. टोफूचे फिंगर चिप्स करून तळायचा प्रयत्न केलाय. मीठ जास्त झालंय. ऍक्च्युली 2दा मीठ टाकलं गेलं, ते सॉल्टी झालंय. 2दा मीठ टाकलं गेलं म्हणजे आधी टाकलं होतं बेसला, पहिल्या कोबीला, त्याला ते पाणी सुटलं वाटतं. पुरीनी जिंकलं, मिठानी फुंकलं. प्लीज टेक युअर रेसिपी. शर्मिला, काय म्हणायचं आपण ह्याला? राजमा पनीरची भाजी आहे, वांग्याचं भरीत आहे आणि ते जे वडे केलेले आहेत ते वांग्याच्या भरीताचे वडे केलेले आहे. गुड. ओके, प्लीज गो बॅक. नन ऑफ देम इम्प्रेस मी. माझ्या मते ही राऊंड जास्त नवनिर्मिती करण्याची होती, जास्त क्रिएटिव्हिटी दाखवण्याची होती. काही हरकत नाही, अजून एक कंटेस्टंट आहे, बघूया पल्लवीनी काय केलंय. काय नाव देऊयात आपण? आपण याला म्हणू शकतो इंडो मॅक्सिकन फ्रँकी आणि याला सॅलडला नाव देऊ शकतो सेकासा, लाईक सेलरी कॅबेज सलाड. अच्छा, सेलरी कॅबेज सलाड, सेकासा. पार्मेसान चीज या भाजीमध्ये घातलंय. मोझारेला वरनं किसून घातलंय आणि त्या हीटमुळे ते असं स्प्रेड झालंय. मला आठवतंय, सगळीकडे भाजी बघितल्यानंतर मी काहीतरी कमेंट केलं होतं. मला खात्री आहे की तुला सुद्धा भाजी ती बाउलमध्ये सर्व करायची होती, पण त्या कमेंट नंतर तू काहीतरी तो प्लॅन चेंज केलास आणि त्याला एका रोलचं रूप दिलंस. राईट. प्लीज टेक युअर रेसिपी बॅक. थँक्यू. आजच्या राऊंड मधले सबसे तेज पॉइंट्स सगळ्यात जास्त मिळाले आहेत नयनाला. मी सांगितलं होतं काल, पिवळा एप्रन हा एक मोठा मान आहे आणि तो टिकवायलाच लागतो. जर दुसऱ्याचा परफॉर्मन्स तुमच्यापेक्षा चांगला झाला तर तो काढून दुसऱ्याला द्यायला लागतो. रमा, प्लीज इकडे या. मला माहितीये तुला आवडणारी गोष्ट नाहीये की तुला तो एप्रन काढून द्यायला लागेल, पण आपलं ठरलं होतं की ह्या राऊंड मध्ये ते सगळ्यात जास्त चांगला परफॉर्म करेल, इनोव्हेटिव्ह होईल, त्याच्याकडे तो एप्रन राहणार आहे. आज हा येलो एप्रन मिळवण्याचा मान दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही, खुद्द रमाकडेच आहे. तुझी क्रिएटिव्हिटी चांगली कामाला आणलीस, पण दुसऱ्यांनी नाराज व्हायचं काही कारण नाही. अजूनही खूप राऊंड्स आहेत, अजूनही चांगलं परफॉर्म करायला मिळणार आहे. पण आय एम नॉट हॅपी. आय हॅड मोर एक्सपेक्टेशन्स. ओके, सगळ्यांकडनंच. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. प्लीज गो बॅक टू स्टेशन. थँक्यू. आणि आज आपल्यातलीच एक मैत्रीण जी आपली आज रजा घेणार आहे. शेफ, काय वाटतं? सॉरी मंजुषा, प्लीज कम. मंजुषा, थोडक्यात सांगशील तुला काय वाटतं की आज तुझं एलिमिनेशन का झालं असेल? सॅलड मध्ये मीठ जास्त झालं. पण वाईट वाटून घेऊ नकोस. तुम्हाला माझा राजमा आवडला, मला त्यातच समाधान वाटलं. माझी पुरी आवडली. हे आहेत तुमचे आतापर्यंतचे सबसे तेज मीटर मध्ये कॅल्क्युलेट झालेले सबसे तेज पॉइंट्स.
परवा काय झालंय, मी स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या विचारांच्या प्रवाहाबद्दल विचार करत होतो. म्हणजे साधारणपणे विचार करता करता मला असं जाणवलं की सकाळ दुपार रात्र कधीही पुरुषांच्या विचारांचा प्रवाह जो असतो ना तो सेम असतो. म्हणजे काय फारसा बदल नसतो. म्हणजे अगदी काय ड्रॅमॅटिक घडलं तरच त्या विचारांच्या प्रवाहामध्ये बदल होतो. आणि रात्री झोपल्यानंतर बोंबच असतं. म्हणजे काही प्रवाह वगैरे काही संबंधच नाही. बायकांचं तसं नसतं बरं का. बायकांचं तसं युद्ध पातळीवर सारखं चाललेलं असतं डोक्यात. म्हणजे उदाहरणार्थ एकाच वेळी टी व्हीवर काय काय चाललेलं आहे, घरी गेल्यानंतर मुलांचे अभ्यास कसे घ्यायचे, मे महिन्याच्या सुट्टीत कसं जायचं, आपला वाढदिवस आपला नवरा कसा विसरेल याच्याकडे बारीक लक्ष ठेवायचं, त्यानंतर वजन, अशा अनंत गोष्टींवर एकाच वेळी विचार करण्याची ताकद फक्त स्त्रियांमध्ये असते. डायनॅमिक असतात, डायनॅमिक. आणि माझा त्याच्यावर असा संशोधन असं आहे की ह्या डायनॅमिक विचारांमुळेच असे वेगवेगळे पदार्थ इथे बनतात. अर्थात आमच्या या मैत्रिणी सगळ्या डायनॅमिक आहेत, पण आमच्या समोर बसलेल्या सुद्धा मैत्रिणी डायनॅमिक कमी नाही आहेत. त्यामुळे मला तुम्हाला असं सांगायचं आहे, तुमच्या डोक्यात असे काही डायनॅमिक विचार म्हणजे काय असे स्पेशल थॉट्स किंवा अशा काही खास सूचना तुम्हाला कराव्याशा वाटल्या तर लगेच आम्हाला लिहून कळवायचं. तुम्हाला जर रुचिरेची सखी व्हायचं असेल तर तुमची टीप आम्हाला कळवा आणि त्याकरता टाईप करा ZMASK स्पेस तुमची टीप स्पेस तुमचं नाव स्पेस तुमचं शहर आणि पाठवा 57575 या क्रमांकावर आणि मिळवा व्हीम कडून गिफ्ट हॅम्पर. मला खात्री आहे तुम्ही सगळं व्यवस्थित लिहून घेतलेलं असणारच. नुसतं लिहून घेऊ नका, टिप्स पाठवा पट 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 पट. आता निघायची वेळ झालेली आहे. आय एम सॉरी, निघायची वेळ झालेली आहे. व्हीम आम्ही सारे खवय्ये महाराष्ट्राची रुचिराच्या या भागात मी इथेच थांबतोय. तोपर्यंत मस्त खा आणि जागे रहा.